आज मैदानाचा घरचा संघ खेळत असताना पाहायला मिळतो सलामीवर बॅटर प्रदोष बोईकर, ऋषीदादा देसाई. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडंसं मंचापासून लांब व्हायचंय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये ऑन साइडच्या दिशेने पहिली धाव धाफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. दुसरीकडे यंग टॅलेंट आहे केतन मेहर. धावेंचा श्रीगणेश होत असताना ऑन साइडच्या दिशेने यावेळेला काय ऋषीदादा देसाई बॅक टू द डगआउट. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला चेंडू ऋषीदादा देसाई यांच्या खेळाला यावेळेला पूर्ण विराम लागते. यस डीजे यस सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने. थँक्यू. कोण किती भुकेलाय माहित नाही, परंतु आता इथे रणांची भूक जरूर साहेबा सांगायलाय. या रणांच्या भूकसाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पहिल्या चेंडूवरती बडी बाद झालाय आणि आता केतन मेहरचे खांदे उंच आहेत, ते विकेटसाठी भुकेलेत, ते डॉटसाठी भुकेलेत. मुजम्मिल खान नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ऑन साइडच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न केला तर सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर, परंतु ऋषीदादा देसाई बॅक टू द डगआउट आहे. अर्थातच कुठेतरी थोडेसे खांदे उंचावलेले असतील. टीम डीसीसी नवापूरचा संघ तितकाच प्रभावित खेळ नॉकआउटचे मुकाबले असतील जेकेसीसी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 वेळा हा संघ देखील चॅम्पियन आहे. अर्थातच यंदाच्या वर्षामध्ये ह्या खेळाने देखील ह्या खेळाडूंना प्रभावित केलंय, परंतु यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्या कारणास्तव केतन देखील थोडासा कुठेतरी फंबल, लाईन लेन थोडीशी कुठेतरी मिस होते. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असतात. काही वेगळं चित्र असतं. प्रदोष बैकर आहे ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण विस्फोट पाहतोय, अफलातून फलंदाज, आणि ज्याच्या बॅटमधून नेहमीच एक AK-47च्या रफ्तारानं चौकार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आतापर्यंत पेड्रो शांत आहे. धावफलकावर आतापर्यंत 5 धावा बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. जयेश वैती चांगलं गॅदर करतोय, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. नवापूर संघ क्षेत्ररक्षणामध्ये तितकाच माहीर, आतापर्यंत प्रभावित करणारा कामगिरी नवापूर संघाची देखील राहिली. आज सुपर 14 मधून कशा प्रकारचा खेळ राहील सुपर 7 मध्ये कोणता संघ, परंतु यावेळी लक्ष आहे, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी. कुठेतरी 3 धावा हा वाचवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न राहिला. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर. एसडीजे मयूर. बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षात येते तुला गौस. थँक्यू थँक्यू डीजे. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 6 म्हणजे रन बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवरती कुणाल आलाय आणि कुणालचा हा पहिला चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न प्रदोषने केलाय. मृदुल ज्या प्रकारे फिल्डिंग झाली, ती फिल्डिंगची जी काही प्रचिती दाखवली काही क्षेत्ररक्षकांनी, ही आता येणाऱ्या सगळ्या मॅचेस मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे, कारण आता सगळे संघ नॉकआउट मध्ये आलेत, राऊंड ऑफ 14 मध्ये खेळत आहेत, त्यांना राऊंड ऑफ 7 मध्ये खेळायचं आहे आणि त्यानंतर सेमीफायनलचे दरवाजे सुद्धा उघडायचे आहेत. आणि त्यासाठी हे प्रयत्न, हे एफर्ट बघायला मिळणार आहे. डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे परंतु नाही. सगळं काही आपलंय 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 असं वाटतं त्यावेळेला कुठेतरी एखादा कानातून आवाज, म्हणजे बाजूने आवाज येतो आणि कानात घुसतो की हे बाबा आपलं नाहीये. त्याच प्रकारची काहीची स्थिती आहे इथे. रनआउट येईल वाटलं, परंतु मिळालेलं नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न चांगलं होतं दुसरीकडून. सिंगल धाव डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. आपण पाहतोय ऐकतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक प्रफुल्लजी साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबविण्यात आलेली स्पर्धा. अर्थातच SPL सीझन 6 मध्ये आपण पाहतोय आज संपूर्ण आता मैदान पाहायला गेलं तर पिवळमय वातावरण हे मैदानामध्ये पाहायला मिळतं. अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलक 1.4 चेंडूंचा खेळ 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. कुणाला ह्या खेळाडूंना देखील आतापर्यंत प्रभावित केलंय, ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, अगदी खेळपट्टीवर ज्या वेळेला चेंडू आदळतोय आणि त्यानंतर अगदी हातभर वळण घेत असताना पाहायला मिळतोय. तितकाच मोठा एक्सपिरियन्स आहे, तितकाच मोठा अनुभव आहे
आणि तो अनुभव यावेळेला मैदानात दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आहे. आणि मृदुल याच्यामध्ये आहे ना, हा जो लॉट पडला म्हणजे प्री लॉट झालाय, राऊंड ऑफ 14चा प्री लॉट झाला, राऊंड ऑफ 7चा प्री लॉट झालाय. इथून जिंकाल तर डायरेक्ट सेमीफायनल आहे. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी ही करो या मरोची स्थितीची आहे ती बाकी संघांच्या कंपॅरिझन मध्ये खूप मोठी असणार आहे. लगातार 3 चौकारसाठी प्रदोष बैकरला संतोष पितळे यांच्याकडून 500 रुपये 1000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. साईच्या पेट शॉप कडून लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, 500 रुपयाचं बक्षीस हे फायनल पर्यंत आहे. आणि हे सर्व बक्षीस चालू आहेत. तुर्तास 2 षटके संपलीत. 12 धावा धावफलकावरती टीम सायबा. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक सायबा व्हॉलेंटियर्स आपण प्रेक्षकांना बाजूला घ्यायचं विनंती असेल, प्लीज रिक्वेस्ट करतोय. सगळ्यांनी बाहेर या. अरे तुम्हाला सगळ्यांना ऋषी सगळ्यांना बाहेर काढ मित्रा. सगळ्यांना तिथून बाजूला काढ. मागे टेक्निकल टीम आहे, त्यांना उभं राहून बघावं लागतं निर्णय काय. प्लीज आपण तिथून बाजूला या. दादा अजून बाजूला या प्लीज. हर्षलदा त्या तुमच्या अजून मागे जायचंय. सगळ्यांना बाजूला घ्या तिथून. पराग फणसे आणि पूनम फणसे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल दोन्ही आमच्या मान्यवरांना की आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीनं. मॅचच्या दिशेने आतापर्यंत 12 चेंडू 12 धावा, 2 षटकांचा खेळ होतो. 12 धावा ह्या धावफलकावर ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन नेहमीच जतीन तांडेल ह्या खेळाडूला पाहिलंय. ज्या खेळाडूमध्ये आशा आहे, अपेक्षा आहे, त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, कॉम्बिनेशन फील्ड केतन कुणाल होता ज्या ठिकाणी सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड असताना आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. प्रेक्षकांच्या आज तुडुंब गर्दी, जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारची तुडुंब गर्दी आज SPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. दुसरीकडून चांगली गोलंदाजी प्रभावित करणारं काम. नाही मृदुल एक सुद्धा चांगला उल्लेख केलात की सगळे वेगळ्या अपेक्षेने वेगळ्या आशेने या ठिकाणी आलेले. त्यामध्ये जतीनचा सुद्धा उल्लेख. डाऊन दी ओहो व्हॉट अ शॉट. कव्हर ड्राईव्हचा तडाखे बंद फटका. चेंडू निघून गेलाय. टकाटक पटापट टकाटक चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न प्रदोष बैकर. मिस्टर परफेक्ट का म्हटलं जात आहे. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, अफलातून फलंदाजी या अगोदर देखील आपण पाहिले. हाच प्रदोष पुन्हा एकदा बडे मॅच का बडे खिलाडी का म्हटलं जात आहे हे यावेळेला दर्शवून देण्याचं काम करतोय. नाही आणि पॉवर प्ले आहे ना. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला तुमची पॉवर दाखवायची आहे. आता काहींना पॉवर दाखवायची आहे, काहींना पॉवर काढून घ्यायची आहे. आता ही पॉवर मध्ये आता कोण पॉवर दाखवून जाणार आणि कोणाची पॉवर जाणार ही या षटकामध्ये आपल्याला कळणार आहे. कारण इथे एक चौकार जो साहेबाला अपेक्षित होता तो आलाय. आता तो चौकार आल्यानंतर साहेबा किती कम्फर्ट फील करते किंवा साहेबा कोणत्या धावांचा विचार करून मैदानाच्या आतमध्ये आले किंवा गोलंदाज जतीन तांडेल याने कशा प्रकारची मानसिकता ठेवली आहे त्या चौकारानंतर यावरती सुद्धा खूप काही हे धावफलक निर्भर करणार आहे. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न वेगाने फेकी झाली. धावचीची संधी झाली. मिस नाही, हा टॅटॅ फीस झालाय. इथे चेंडू हातामध्ये येऊन निसटलाय. प्रदोष बैकरला जीवनदान मिळालंय आणि ही एक धावफलकामध्ये वाढून 20 वरती धावफलक गेलं. धावफलक वेगाने वाढतंय. त्या चौकारानंतर असं वाटायला लागलंय की आता हे धावफलक 30-32 या धावा दाखवेल अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे जी DCC नवापूरसाठी थोडीशी अडचणीची सबब असणार आहे. नक्कीच आतापर्यंत सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आणि त्यानंतर ज्या प्रकारचा फलंदाज प्रदोष बैकर ज्याची बॅट आता तळपलेली पाहायला मिळते. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय समाप्त. 18 चेंडूंचा खेळ, 21 धावा ह्या धावफलकावर येतोय तोपर्यंत डीजे मयूच्या दिशेनं. पराग फणसे आणि पूनम फणसे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल दोन्ही आमच्या अतिथींना की आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत या SPL सीझन 6च्या वतीनं. नवीन गोलंदाज स्वप्नील त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मुजम्मिल खान आणि प्रदोष बैकर असे 2 ताकदवर फलंदाज जे साहेबासाठी नेहमीच तारणार राहिलेत ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. 21 वरती धावफलक आलंय आणि इथून आता 40, 32,
35 यापैकी कोणतं धावफलक चूज केलं जातंय येणारी काळवेळ सांगणार आहे. परंतु डीसीसी नवापूर यावेळेला काय विचार करत असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी सुद्धा झाली, धावचीची संधी ती मिस मिस मिस. येस, इट्स अ मिस. नाही, धाव नाही, बाद नाही, जैसे थे स्थिती आहे. त्यामुळे मुजम्मिल पुन्हा स्ट्राईक एंडवरती राहतील. स्वप्नील चांगला स्टार्ट करतोय या पहिल्या चेंडूवरती. नक्कीच आतापर्यंत 21 धावा, अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्वप्नील ह्या खेळाडूमध्ये देखील तितकाच अनुभव आहे आणि हा अनुभव यावेळेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच मुजम्मिल खान दुसरा गडी बॅक टू द डगआउट. मुजम्मिल खान यांच्या खेळाला लागते यावेळेला पूर्णविराम. फाटकन तुला मी पाहिलं हे बादल बरसा पिटोली सावन आणि जसं मृदुला आपण म्हणलात ना की यांच्या खेळीला लागले पूर्ण विराम. बघा, जितक्या वेळ विराम लागेल तितका मोठा आराम करायला लागेल. तुम्ही जर का विराम लावत गेलात तर आराम तुम्हाला मिळणार आहे आणि तो आराम सध्या तरी या सिच्युएशन मध्ये गरजेचा नाहीये. नाही तो आराम तुमच्या कामाचा आहे. इथे तुम्हाला ही मॅच जिंकण्यासाठी आराम करून चालला नाहीये. कौस्तुभ घरात चेंडूला अडवलाय, फेकी झाली, धावचीची संधी, फलंदाज फलंदाज फलंदाज, बाद नाही, कोणता वाद नाही, विवाद. इथे फलंदाज सरळ बाद. मैदाना बाहेर जावं लागतंय कौस्तुभ घरातला आणि तिसऱ्या पंचाने रेफर करण्यात आलंय. बचिकूची उम्मीद थर्ड अंपायर पर. आपण स्थानापन्नाचं आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे थांबवतोय. पंचांचं डिसिजन यावेळेला काय येईल? क्विक डिसिजन. गडी बाद असेल नसेल दोन्हीकडून यावेळेला खऱ्या अर्थानं टाळ्या वाजतात. गडी बाद, पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच कौस्तुभ घरत बॅक टू द डगआउट. चांगला कौस्तुभ घरत बाद होतोय काही न करत आणि आता त्याची जागा घेण्याची नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने कोण येईल चर्चा होणार आहे. परंतु या स्पर्धेसाठी लागलेले आमचे देणगीदार, आमचे स्पॉन्सर, त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते पराग रजनीकांत लदानी यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने व स्वर्गीय सौ हर्षला सुरेश साने व कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये कॅश कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने व स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने व स्वर्गीय सौ जयश्री जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ व कुणाल सुरेश साने यांच्याकडून आकर्षक चषक. थर्ड प्राइज. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न नाही, रुको जरा, सबर करो, सबर का फल मीठा खट्टा दोनों होता है. इथे काही वेळ मिठा आणि नंतर खट्टा दोन्ही झालंय. चेंडू सीमारेखा पार, येतोय टकाटक चौकार, 4 धावा. ये बादल बरसा पिटोली सावन को पारी डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साईबा विरार असे 2 संघ आहेत. आणि प्रेक्षक हो, ही मॅच जशी आतापर्यंत चालू आहे. अजून एक चेंडू अडवला, फेकी मध्ये नेकी म्हणून धाव नाही. फेकी मध्ये क्लिअरली ती नेकी दिसून आली, त्यामुळे इथे धाव आलेली नाहीये. डॉट बॉल येतोय. जितके येणार डॉट तितका हा सामना होणार आहे हॉट. आता हॉट झाल्यानंतर आपण काय करतो? चहा जर हॉट असेल तर फुकून पितो, दूध जर गरम असेल तर फुकून पितो. आता त्या प्रकारे इथे प्रत्येक चेंडू तुम्हाला विचार करून टाकावा लागणार आहे, विचार करून खेळावा लागणार आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, पॅडल स्वीप मारायचा होता, हा बैठक शॉट होता, परंतु हा पॅडल स्वीप उभ्या आणि सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न काहीसा चुकीचा. षटक संपलं, 4थं इनिंग ब्रेक झाली आणि ब्रेक झाल्यानंतर 27चं लक्ष डीसीसी नवापूर या संघासमोर ठेवलंय. सन्मान आपण करणार आहोत आपल्या मंचावरती उपस्थित सर्व अतिथींचा. कौस्तुभ आपण तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
आपल्या बिझी शेड्यूल मधून अमूल्य वेळ त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी दिला असे विशेष अतिथी म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच लोकनेते माजी आमदार सन्माननीय हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजे आप्पा यांचा यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेल। या स्पर्धेचे उत्सवमूर्ती प्रफुल्ल सानेसर यांना आपणचा यथोचित या ठिकाणी सन्मान करायचा आहे। मायाची उबदार शाल आणि त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय। जोरदार टाळ्या। आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याचबरोबरीने या स्पर्धेची शोभा वाढवली या मंचाला एक मजबूती दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार आमच्या समस्त सायबा क्रिकेट क्लब आणि SPL 6 च्या वतीनं। त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे रोमी दादांचा सुद्धा येथे सन्मान केला जाणार आहे। मी विनंती करेल प्रफुल्ल सानेसर यांना की आपण रोमी दादांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रोहिल दादा ठाकूर म्हणजे रोमी दादा यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली आहे त्याबद्दल रोमी दादा आपलं सुद्धा मनापासून आभार आमच्या समस्त SPL च्या वतीनं। त्यानंतर पुढील सन्मान रोहन दादा सावंत यांचा सुद्धा या ठिकाणी केला जाईल। मित्र हो येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 21, 22, 23 रोजी जी ओरामच्या माध्यमातून वसई विरार प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली आहे त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण ज्यांना बघणार आहात ते अशा RS ग्रुपचे सन्माननीय रोहन दादा सावंत यांच्याकडून ते इनिशिएटिव्ह घेण्यात आले त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर पोद्दार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करेल ऋषी दादा नक्की आपण पोद्दार साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे। थँक्यू सो मच पोद्दार साहेब आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार। धन्यवाद साहेब आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार। समस्त सायबा क्रिकेट क्लब SPL सीझन 6 च्या वतीनं हितेंद्र ठाकूर साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत त्यानंतर रोमी दादा आपलं सुद्धा मनापासून आभार रोहन दादा आपलं मनापासून आभार पोद्दार साहेब आपलं मनापासून आभार। चला मॅचच्या दिशेने वळतोय येणारे 24 चेंडू 27 धावेंचं आव्हान। धावफलकावर सलामीवर बॅटर एकीकडे आकाश पाटील आहे दुसरीकडे केतन मेहर आहे। गोलंदाजी मार्कवर सातत्यानं कित्येक मोठा अनुभव असं म्हटलं जातं मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकेच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं। हे मुरलेलं लोणचं आहे अनुभवाने भरलेलं लोणचं आहे आणि ते यावेळेला ऋषीदादा देसाई द ब्रँड इज ब्रँड पहिल्या चेंडूवर बॅटची कडा बॅक टू द डगआउट आकाश पाटील। यस डीजे टाळ्या वाजतात शिट्ट्या वाजतात चाहता वर्ग खऱ्या अर्थानं आज घरच्या मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे नवोदित खेळाडू केतन असेल आकाश यावेळेला बॅक टू द डगआउट आहे। नवीन फलंदाज कुणाल मेहर ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे परंतु ऋषीदादा देसाई पहिल्या चेंडूवर गडी बाद केला जातो। आकाश पाटील बॅक टू द डगआउट आहे अर्थातच प्रेशर आहे दबाव आहे सर्व काही आहे। 24 चेंडू
27 धावांचं आव्हान हे धावफलकावर आहे. कुणाला यावेळेला एकच म्हणेन की कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. त्यानंतर विजय मामांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम विजय मामा, आपलं हार्दिक स्वागत या SPL सीझन 6च्या वतीनं. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. विजय मामा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल विजय मामा आपणास की आपण मंचावरती यायचंय. JCCचे जुने जाणते खेळाडू, अजूनही क्रिकेटवरचं प्रेम कायम आहे असे विजय मामा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल विजय मामाने की आपण मंचावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत सायबा क्रिकेट क्लब आणि सायबा प्रीमियर लीग पर्व 6च्या वतीनं. विजय मामा आपणास विनंती आहे, गेले कित्येक वर्ष ज्या वेळेला ते इथे उपस्थित व्हायचे त्यांना विनंती करायचो पण ते यायचे नाहीत, परंतु आज विजय मामा विनंतीस मान देऊन मंचाच्या दिशेने येतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. JCC म्हटलं की विजय मामा म्हटलं की JCC सर्वांना माहित आहे आणि असे परिचित असणारे जुने जाणते खेळाडू विजय मामा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल विजय मामाने की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. त्यांच्या सोबतीनं सर्व JCCचे मेंबर्स आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. विजय मामांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला केतन मेहरच्या माध्यमातून. मृदुल जय पराजय याचा रिझल्ट आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे, परंतु ही जी मॅच आहे 27 धावांची. OUT आउट. फलंदाज बाद कुणाल डिपार्ट्स. कोण रे आला तो साईबावाला, अरे कोण रे आला तो साईबावाला, तो कशात दम नाही रे, तो कशात दम नाही रे, करुशी रे साई दादा नावात दम नाही रे. नावात नाही कामात सुद्धा दम आहे. नावात नाही कामात सुद्धा दम आहे. तो दम दाखवलाय कारण विकेट लगातार विकेट येत आहेत. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस निखिल पाटील यांच्याकडून ऋषिदादा देसाई यांना साहेबाच्या सर्व गोलंदाजांना लागवण्यात आले. त्यानंतर किशोर जाधव साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. किशोर जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करेल किशोर जाधव साहेब आपणास की आपण सुद्धा आदरपूर्वक आमच्या मंचावरती यायचंय आणि येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीने. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात किशोरजी जाधव साहेब यांचं. एक विशेष अतिथी म्हणून आपल्याला या स्पर्धेला लाभलेले सन्मान्य किशोरजी जाधव साहेब येत आहेत. मी किशोरजी जाधव साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचंय. आणि विजय मामा आले आणि असंच शांत बसणं कधी आम्ही बघितलेलं नाही आहे. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, 5,000 रुपयाचं बक्षीस विजय मामा पाटील यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. एका धावेने धावफलक मृदुल पुढे जात आहे, परंतु एक म्हटलं की नेक असतं. ते एका धावेमध्ये नेकी असते, परंतु चौकार आल्यानंतर कुठे ना कुणाला तरी थोडासा त्रास होतो. फिल्डिंग करणाऱ्या संघाला तर जास्त होतो, बॅटिंग करणाऱ्या संघाला त्याचा आनंद मिळतो. इक्वेशन जर बघितली तर इक्वेशन थोडीशी आता खिचकटणी अवघड होत बनत चालली आहे. केतन मेहर जब तक है तब तक सब कुछ है. केतन मेहर या मॅच मधल्या जय पराजयामधील अंतर मापणारा खेळाडू आहे. DCC नवापूरसाठी हा नवा उगवता सितारा, खूप मोठा तारणहार म्हणून आपण अनेक वेळा त्याला बघितलंय. आता या मॅच मध्ये प्रदोष बैकर वर्सेस केतन मेहर, बेस्ट वर्सेस बेस्ट चं युद्ध डाऊन दी ग्राउंड. अडवण्याचा प्रयत्न सागर देसले. भले 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 ज्याच्या समोर फसले त्याचं नाव आहे सागर देसले. त्यांनी अडवला हा चेंडू. एकच धाव फक्त या चेंडूवरती येते. खरोखर भले भले फसलेत. तो बॉलिंगला आल्यानंतर अनेक जण चौकार मारायला जातात, षटकार मारून आउट होतात. असे अनेक जण फसलेले आहेत. असा सागर देसले मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवत होता. त्यांनी मात्र 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. नक्कीच आतापर्यंत 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतं. दुसरीकडून थोडासा सन्नाटा आहे. गडी बाद असेल का स्वप्नील आहे. पंच यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आतापर्यंत थोडासा बॅफुटला संघ. 5 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळेला मुख्य स्क्रीनवर सर्वांच्या नजरा काय घडेल काय बिघडेल ती येणारी काय वेळ दर्शवेल. स्वप्नीलच्या खेळाला लागेल का पूर्ण विराम की धावफलकात 1 ने ऍड होईल.
पंचांचा डिसिजन बोट हवेत आहे. अर्थातच तिसरा गडी बॅक टू द आता विजय मामा प्रत्येक सावकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे विजय मामा यांच्याकडून. बघा आणि हे होणारच आहे. आज रविवार आहे, संडे आहे, फंडे आहे आणि सगळे मूड मध्ये सुद्धा आहेत. प्रेक्षक सिंगल साठी खेळलाय. एकच धाव येते. 6 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2 यंग टॅलेंट आहेत. नवापूर संघाकडून सूरज सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. प्रयत्न चांगला आहे परंतु लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू 27 धावांचं आव्हान आहे. एकीकडे सेलिब्रेशन होतंय, दुसरीकडे डीसीसी डगआउट मध्ये थोडासा कुठेतरी सन्नाटा आहे या वेळेला, कारण 3 गडी बॅक टू द डगआउट आहे. नाही सन्नाटा म्हटल्यानंतर ते आवाज सुद्धा येतो ना. इतना सन्नाटा क्यों है भाई, रुको जरा सबर करो. केतन मेहर केतन मेहर कधी करणार कहर करायची गरज आहे डीसीसी नवापूरला. इथे थोडक्यात वाचलाय आणि थोडासाच वाचलाय. या सामन्याचं महत्व काय आहे तर या सामन्यामध्ये जिंकणारा संघ डायरेक्टली सेमीफायनल म्हणजेच त्याला सोमवारची तिकीट मिळेल. ओहो टॅप करण्याचा प्रयत्न अडवलाय. हा अडलाय नाही नडलाय सुद्धा, कारण ज्या प्रकारे हा चेंडू अडला थोडासा आस्किंग रेट सुद्धा वाढलाय आणि त्यामुळे हा चेंडू नडल्यासारखा आहे. 12 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. 12-20 प्रदोष बैकरचा दिवस आहे नक्कीच म्हणावा लागेल. आणि आमचे कोमल सर सुद्धा खूप चांगल्या रीतीने सांगतायत सुद्धा. 3 मॅच मध्ये नॉट आउट, एकाही सामन्यामध्ये तो बाद झालेला नाही आहे. अजून एक पारितोषिक आलंय प्रसाद गावड एसटी रक्षकासाठी. स्वप्नील नारंगी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. बाबू यांना देखील प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे. बक्षिसांचं वर्ष होतोय. अक्षय पाटील लगातारचे 3 चौकार. आदित्य मेहर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु धावा आतापर्यंत येणारे 12 चेंडू 20 धावा धावफलकावर लगावल्या जातील. केतन आहे, दुसरीकडे आदित्य आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे परंतु त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. मॅचचं सामना पारड थोडस कुठेतरी एक तर्फ झुकत चाललंय. डीसीसी नवापूर या मैदानावरती मला वाटतं SPL पहिल्यांदाच खेळण्याचा प्रयत्न करतात. इथे अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु सफल नाही झाले. 1 धाव आली आहे. आज प्रदोष साठी प्रत्येक क्षण आणि प्रदोषने डाय मारून चेंडू अडवला म्हटल्यानंतर सर्व सरप्राईज आहेत, कारण डाय मारणं आणि प्रदोष दूरपर्यंत संबंध नसतो. बघूयात इथून पुढे काय घडतंय. मुजमिल खान समोर यावेळेला केतन आहे. हे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. केतन डाउन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. केतन है तो मुमकिन है, केतन मेहर है तो कहर भी है. चेंडू सीमा रेखा पार, टाका टच चौकार. थँक यू डीजे. केतन 9-15 या इक्वेशन मध्ये मॅच झाली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहींची पॉवर येते काहींची जाते. आपल्या लाईट सारखी आहे. पॉवर कमी पडल्यानंतर आपण जनरेटर लावला होता. जनरेटर लावल्यामुळे ही पॉवर थोडीशी जास्त दिसायला लागली आहे. अन्यथा तो लोड खेचला जात नव्हता. आता हा लोड कितपत खेचला जातोय. पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडला गेलाय का. यस एक धाव आली आहे. सिंगल. आता मात्र 14 धावांची गरज आहे. आता 8 मध्ये 14 आहे. 8 म्हणजे गाठ म्हणजे ती गाठ भेट. ती भेट करावी लागणार आहे त्या 14 धावांची.
तर मॅच जिंकेल डीसीसी नवापूर, आणि जर भेट नाही झाली तर मात्र साहेबा जिंकेल. दोघांनी ठरवायचं नक्की काय करायचंय. एकीकडून प्रयत्न होतो, दुसरीकडून आदित्य यांना देखील प्रयत्न करावा लागेल. केतन एकाकी झुंज देतात. आतापर्यंत एकाकी झुंज दिले जातो, एकाकी विस्फोट केला जातोय, परंतु दुसरीकडून आदित्य ह्या खेळाडूला देखील एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. डीसीसी नवापूर जर का सामना जिंकला तर हितेश होळकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस. 10,000 म्हणजे या साहेबाच्या स्पर्धेसाठी प्रवेश फी 9,999 आहे. विचार करा या सामन्याचं महत्व किती आहे. केतन मेहर, दिस इज द ओनली गाय जो या मॅचला बदलू शकतो. बघूयात काय घडतंय. मुजम्मिल खान समोर केतन, टॅप टॅप करण्याचा प्रयत्न. एक धाव एक धाव एक धाव. ओहो ओहो केतन, केतन होऊ देणार नाहीये पतन. पूर्णपणे आपले प्रयत्न मैदानात स्वतःला झोकून करतोय, आणि त्यानंतर 3 षटकं संपतायत, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 15. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये करायचे आहेत 12. बघा कोणातरी एकाचे 12 वाजणार आहेत, कारण जो हारेल त्याला मैदान सोडावं लागेल, स्पर्धेमधून बाहेर होणार आहे, आणि जिंकेल त्याचे डायरेक्टली सेमीफायनल मध्ये प्रवेश. 6-12 साहेबा की डीसीसी. येणारे 6 चेंडू 12 धावा धावफलकावर लगवायचे आहेत. केतन मात्र एकाकी झुंज आतापर्यंत केतन मेहर देत असताना, जिनके सपनों में जान होते ना, जीत भी उनकी अलग पहचान होती है. कारण अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा जरा हा नेहमीच वाहत असतो. येणारे 5 चेंडू 8 धावा. केतन ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, केतन होऊ देणार नाहीये पतन. नवापुराला जोरदार टाळ्या जाऊ द्यात, जोरदार टाळ्या. साहेबा किधर आहे. साहेबा टाळ्या जाऊ द्यात. साहेबा जोरदार टाळ्या. धीरज तांडेल 500, साहिल मेहर 500. जर का सामना जिंकला, जर का केतननी सामना जिंकवला, लगातारचा दुसरा 4 चेंडू 4 धावा. मॅचचं इक्वेशन काय आहे. अफलातून फलंदाजी, एकाकी झुंज, एकाकी वन मॅन आर्मी. म्हणजे नोट करा, मी 10 बॉल अगोदर म्हटलं होतं, केतन जय पराजयामधील अंतर मापणारा खेळाडू आहे. केतन मेहरने मॅच मध्ये आणलंय आता डीसीसीला. आता सागर देसलेची खरी कसरत आहे. आतापर्यंत साहेबाच्या संघामध्ये त्याचं असलेलं स्थान, त्यांनी केलेल्या आतापर्यंत सर्वोत्तम खेळी त्याला आठवाव्या लागतील, आणि येणाऱ्या 4 चेंडूंवरती आपलं प्रभुत्व दाखवावं लागणार आहे टीम साहेबाला हा सामना जिंकण्यासाठी. केतन ओह सिंगल, पहले सुनहरी पेशकश बाद में यह नजाकत, कहां से सीख करके आते हो भाई. एवढ्या कमी वयामध्ये इतका चांगला टेम्परामेंट, इतका चांगला क्लास. सिंगल 3 मध्ये 3 ची गरज. नक्कीच 3 मध्ये 3 ची गरज असताना स्वयं मेहर यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. 500 रुपयाचं पारितोषिक. केतननं जर का हा सामना जिंकवला, आतापर्यंत वन मॅन आर्मी लढला, आतापर्यंत एकाकी झुंज दिले, सर्व काही केले. दुसरीकडून आदित्य मेहर यांना देखील स्ट्राईक रोटेट करणं तितकेच गरजेचं ठरणार आहे. येणारे 3 चेंडू 3 धावा. मॅचचं इक्वेशन काय होतं. येणारे 6-12 धावांची गरज असताना लगातारचे 2 चौकार, आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा दुसरीकडून देखील सिंगल येत आहे. मृदुल सिंगल आहे म्हणजे दंगल आहे, पण दंगलीनंतर मंगल आहे. जर का मंगल काही व्हावंसं वाटत असेल तुम्हाला, म्हणजे ते मंगल कार्य, तर मात्र इथं तुम्हाला या येणाऱ्या 2 चेंडूवरती आपली झलक दाखवावी लागेल. येस देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम. येस 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 मयूर, बरोबर आहे. आता इथे दम दाखवायची गरज आहे. बघा, जास्त धावायला सुद्धा तुमच्यामध्ये तेवढे गट्स आणि दम असावा लागतो, आणि कधी कधी जास्त धावल्यानंतर सुद्धा दम लागतो. आता काही न करता लागणारा दम हा थोडासा त्रासदायक असतो. आता टायमर आहे की नाही. 1 मिनिटाचा वेळ दिलाय मला वाटतं. पंच रिव्ह्यू घेतलाय नाहीये. अंपायर डिसाइड करतील, देन आपल्याकडे निर्णय येईल, त्यानंतर आपण तो डिसिजन घेणार आहोत.
मैंने देखा तूने देखा मैंने देखा मैंने देखा मैंने देखा तूने देखा डीजे मयुदा एक मिनिट मयुदा राईट गंभीर तोच निर्णय बघा. ज्यावेळेला पाहुणे आले त्यावेळेला टाइम थांबला नव्हता, टायमर थांबवलेला नव्हता, त्यामुळे इथे कोणतीही पॅनल्टी आपण देत नव्हतो. 1 मिनिट फक्त एक्सटेंड केलेला आहे, जस्ट 1 मिनिट, जास्त नाहीये. भरतदा नवापूरचा संघ देखील म्हणतो 1 मिनिट वाढवा. ही स्पोर्ट्समॅनशिप ते देखील दाखवतायत. येणारे दोन चेंडू 2 धावेंची गरज नाही. आणि मृदुल संघासाठी टाळ्या बरोबर आहेत, त्याशिवाय ही वसई बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनने लावलेली शिस्त सुद्धा आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओहो एक दुसरीचा प्रयत्न, दुसरी. ओ केतन मेहर बाद होतील. केतन मेहर बाद, परंतु हा वाद आता एका धावेचा राहिलाय. केतन मेहर बाद, हा वाद आता एका धावेचा. स्ट्राइकला कोण आहे या मैदानावरती? येस बघा, आता टायमर 1 मिनिटाचाच वाढवला होता, याचं सुद्धा आपल्याला भान असू द्यात. धावत कुणी मध्ये यायचं नाही. मॅच फिनिश झाल्यानंतर कोणताही संघ जिंकेल, जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण आतमध्ये यायचं नाहीये. मयूर 1 मिनिट, सगळ्यांना विनंती आहे, खरोखर तुम्हाला वाटलं ही मॅच चांगली झाली आहे तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त सामना आहे. एक असा संघ ज्यांनी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलंय आणि एक असा संघ तो घरचा आहे, तो इथं खेळतोय. आणि आता 1 चेंडू 1 वरती मॅच येऊन थांबली आहे. आतापर्यंत 3 वेळा अशा प्रकारच्या इथं मॅचेस झाल्या होत्या. सूरज प्रसाद, गौरव पाटकर आणि अनिकेत कांबळे चॉक्सी हे 3 खेळाडू या सिच्युएशनला सामोरे गेलेत. काही वेळेला यश, काही वेळेला अपयश. 2 वेळा तर टीम साहेबा होती, एकदा तर फायनल होती, 2 वेळा फायनल होती. आता इथे बघूयात, 1 चेंडू 1 धाव. सूरज प्रसाद सफल, गौरव पाटकर सफल आणि अनिकेत कांबळे सफल. आता 1 चेंडू 1 धाव. ओ मॅच फिनिश. डीसीसी नवापूर येऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. बिग अपसेट, सच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. केतन मेहर, सॅल्यूट आहे या खेळाडूला. काय जबरदस्त फिनिश. Thank you.